होळी निमित्तानं कोकणवासियांसाठी एसटी महामंडळ सज्ज झालेलं आहे। कोकणामध्ये जाण्यासाठी एसटीनं गाड्यांची संख्या वाढवलेली आहे। मुंबई विभागातून 78 तर ठाण्यामधून 91 जादा एसटीचं आरक्षण फुल झालंय। मुंबई महापालिका रस्ते काँक्रिटीकरणाची कामं या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करणार आहे। शहरातील सुमारे 73% रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय। काही रस्ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत, त्यामुळे लवकरच मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत। मध्य रेल्वेनं स्थानकावरील प्रवासी सुविधांमध्ये वाढ केली आहे। विविध स्थानकांमध्ये सरकते जिने, उद्वाहक तसंच इतर सेवा दिल्या जात आहेत, त्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे। पनवेल ते कर्जत दरम्यान उभारण्यात आलेल्या जलरोधक बोगदे आणि खडी विरहित रेल्वे मार्ग उपनगरीय प्रवासाचा चेहरा मोहरा बदलणार आहेत। वावरले येथे मुंबईतील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारला जातोय। प्रत्येक ठिकाणांना जलद गतीने जोडण्यासाठी रेल्वे मार्ग वाढवले जात आहेत। डीजीसीएनं विमान प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय। डीजीसीएनं तिकीट परताव्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे। आता ठराविक अटींनुसार बुकिंग केल्यानंतर 48 तासांच्या आत तिकीट रद्द किंवा बदल केल्यास अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे। बेशिस्त ड्रायव्हिंग आणि त्याचबरोबर वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली लागू केली जाणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। या प्रणालीमध्ये नियम मोडणाऱ्यांच्या लायसन्सवरील पॉइंट्स कमी केले जातील आणि वारंवार चुका केल्यास लायसन्स रद्द केलं जाणार आहे। देशभरातील ग्रंथालयाच्या संख्येमध्ये महाराष्ट्र राज्यानं 12,000हून अधिक ग्रंथालयासहित अव्वल स्थान पटकावले। डिजिटल युगामध्ये सुद्धा मोबाईल आणि इंटरनेटचा वापर झपाट्यानं वाढत असताना सुद्धा पुस्तकांची ओढ अद्यापही कायम आहे, हे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे। मुंबई महानगरपालिका सभागृहात राष्ट्रगीतानंतर आता राज्यगीत सुद्धा वाजणार आहे। शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांनी या संदर्भातली आपली भूमिका मांडत ऐतिहासिक ठरावाची सूचना महापौरांसमोर मांडलेली होती आणि ती महापौरांनी मंजूर सुद्धा केली आहे। मराठी संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा गौरव अधोरेखित करणाऱ्या जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताची धून आता महानगरपालिका सभागृहात घुमणार आहे। बीडमधील पृथ्वीराज भाऊसाहेब राणे या बालवैज्ञानिकाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम इग्नायटेड माइंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये हा पुरस्कार वितरित केला जाईल। संपूर्ण देशभरात केवळ 10 विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो। होळी निमित्तानं होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे स्थानकांवर आता होल्डिंग झोन बनवले जात आहेत। होळीला UP बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असल्यामुळे अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी हे नियोजन करण्यात आले। या ठिकाणी प्रवाशांसाठी पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह तसंच मोबाईल चार्जिंगची सोय सुद्धा उपलब्ध करून दिली आहे। पुण्यामध्ये होळीसाठी झाडांच्या आणि फांद्या तोडण्याचे प्रकार होऊ नयेत यासाठी पुणे महापालिका प्रशासनानं सतर्कता बाळगलेली आहे। विनापरवाना झाडं तोडणं, जाळणं, झाडांना इजा पोहोचवणं कायद्यानं गुन्हा असल्यामुळे अशा घटना घडल्यास कडक कारवाईचा इशारा सुद्धा महापालिकेनं दिलाय। विनापरवाना वृक्षतोड आणि झाडांना हानी पोहोचवल्यास नागरिकांची तक्रार मिळताच तिथे कारवाई केली जाणार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं माझं शहर माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत महास्वच्छता मोहिमेचा आज औपचारिक शुभारंभ झालाय। महापौर रुपा राणी निकम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे आणि विशेष मोहिमेचं उद्घाटन झालंय। नागरिकांनीही माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केलंय। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तहसीलमध्ये खासदार प्रशांत पडोळे यांनी आढावा बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर मार्ग काढला। यावेळी तहसील संबंधी बऱ्याच समस्या जनतेनं लेखी स्वरूपामध्ये मांडलेल्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाची निवड 6 मार्चला होणार आहे। 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेला स्थायी समितीचा सभापती मिळणार आहे। जळगाव जिल्हा परिषदेचा यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। या अर्थसंकल्पामध्ये 50 कोटी 97 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली आहे। या अर्थसंकल्पामध्ये ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा सुद्धा प्राधान्य देण्यात आले। दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कॅसल रॉक तुलेम घाटामध्ये ट्रॅक नूतनीकरणाचं काम सध्या केलं जाणार आहे।
यासाठी 28 एप्रिल ते 7 जून दरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत 5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. पुणे ते बँकॉक विमान सेवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद असेल. 29 मार्च पासूनच्या उन्हाळी वेळापत्रकामध्ये दोन्ही सेवा बंद करण्यात आल्याची माहिती मिळते. इंडिगो विमान कंपनीने ही सेवा बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सिद्धिविनायक दर्शनाला गेलेल्या व्यापाऱ्याची लॅपटॉप बॅग चोरीला गेली. व्यापाऱ्यानं मालाड लिंक रोडवरची आपली कार तिथे पार्क केलेली होती आणि त्यावेळेला चोरट्यांनी कारची काच फोडली आणि बॅग चोरली. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय. मुंबईमध्ये ऑनलाईन फसवणुकीसाठी बनावट बँक खाती उघडणाऱ्या दोघांना अटक झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीचे पैसे वळवण्यासाठी 9 बनावट कंपन्या आणि 55 बँक खाती उघडणाऱ्या 2 मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकल्यात.